नमस्कार सर्वांना. प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण वडापाव कसा बनवायचा ते पाहतोय. तर त्यासाठी साधारणतः पाऊण किलो इतपत बटाटे मी कुकरला शिजवून घेतलेले आहेत. कुकरला बटाटे शिजवताना कधीही म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण बटाटे शिजवतोय तर त्या भांड्यामध्ये पाणी नाही घालायचं. कुकरच्या तळाशी पाणी घातलं की त्या वाफेवरतीच बटाटे छान शिजतात. आणि बटाटे मोठे असतील तर ते अशा पद्धतीनं कट करून शिजायला घालायचे, म्हणजे बटाटे पटकन शिजले जातात आणि पातळ होत नाहीत. तर बघा या ठिकाणी 8-9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर कढीपत्ता लागणार आहे. धणे अशा पद्धतीनं क्रश करून घेतलेले, म्हणजे खूप जास्त असं पावडर वगैरे बनवलेलं नाही आहे. हळद लागणार आहे, मोहरी, त्याचबरोबर जिरे, हिंग लागणार आहे. तर उशीर न करता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. बटाटे व्यवस्थित शिजवून घेतलेत. खूप जास्त म्हणजे बटाटे शिजले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची. 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये बटाटे शिजून जातात. तर बटाट्याची सालं मी काढून घेतलेली आहेत. आता आपण सगळ्यात अगोदर तर त्याची भाजी बनवून घेऊयात. या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी घातली. मोहरी चांगली आपली तडतडू द्यायची, नाही तर मग ती कडवट लागते. तर त्यासाठी मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरे घालायचे आणि त्याचबरोबर इथं मी काय केले बघा, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कढीपत्ता असा बारीक थोडासा चिरून घेतलेला आहे, म्हणजे तो दाताखाली येत नाही किंवा बारीक कण असल्यामुळं तो खाल्ला पण जातो. त्याचबरोबर आपण जे काही वाटण केलेलं होतं मिरची, अद्रक आणि लसणाचं, तर ते वाटणसुद्धा या ठिकाणी मी घातलेलं आहे. मिरचीचा तिखटपणा बघून मग मिरच्या कितपत घालायच्या हे आपण ठरवायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये घातलेली आहे हळद, त्यानंतर घालायची आहे हिंग पावडर. हिंगानं चव खूप छान येते, त्यामुळे हिंग नक्की घाला, न विसरता घाला. तर बघू शकता अगदी थोडंसंच तेल मी घेतलेलं आहे, खूप जास्त तेल घालायची गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर धणी अशा पद्धतीनं म्हणजे भरडसर बारीक करून घ्यायची आणि ते सुद्धा घालायचे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या या वड्यांना चव खूप छान येते. आणि अगदी म्हणजे बाजारात किंवा गाड्यावर जसे वडापाव मिळतात ना, तसे वडापाव घरच्या घरी बनवून तयार होतात आणि आपल्याला हवे तेवढे आपण काय करू शकतो, म्हणजे बिनधास्त किंवा मोकळेपणाने खाऊ शकतो. कारण बाहेरचे जे काही वडापाव असतात तर तेल फार म्हणजे सतत तळलं गेल्यामुळं ते काही जास्त हेल्दी नाही आहे. तर त्यासाठी घरात आपण केव्हाही बनवलं तर मुलं त्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात किंवा घरातली मंडळीसुद्धा त्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात. तर त्यासाठी घरच्या घरी जेवढं शक्य आहे तेवढं आपण बनवून मुलांना किंवा आपल्या घरातल्यांना आपण खाऊ घातलं पाहिजे. तर या ठिकाणी भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय बटाटा अगदी योग्य पद्धतीनं शिजलेला आहे, बिलकुल पातळ वगैरे झालेला नाही आहे. आणि कोथिंबीर घातली आणि व्यवस्थित असं काय केलेलं आहे, तर हे बटाटा आपला परतून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. आता वड्यासाठी लागणारं पीठ इथं तयार करून घेऊयात. या ठिकाणी 2 कप मी आपलं डाळीचं पीठ घेते. तर 2 कपाच्या प्रमाणाला आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा घालायचं आहे. थोडंसं म्हणजे किती, तर साधारणतः 1 ते 2 चमचे इतपत तांदळाचं पीठ घालायचं आहे. आणि त्याच्यामध्ये ओवा थोडासा हातावरती चोळून घालायचा आहे. एक साधारणतः अर्धा चमचा इतपत ओवा घेतला आहे आणि तो या पद्धतीनं चोळून घालायचा, म्हणजे चव छान येण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर थोडासा सोडासुद्धा आपण या ठिकाणी घालणार आहोत. त्याच्यामुळं सुद्धा वडे काय होतात की घट्ट होत नाहीत किंवा घशामध्ये असे अडकत नाहीत. तर त्यासाठी थोडासा अगदी चिमूट 2 चिमूट सोडा घातला तरी बास होतं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे बॅटर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता बॅटर बनवताना खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही. पीठ जर तुम्ही घट्ट ठेवलं तर काय होतं की वडे आपले चांगले गोल गरगरीत होतात, पण
मग ते घशामध्ये अडकतात. तर त्याच्यासाठी पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे तर ती कन्सिस्टन्सी अगदी योग्य असणं गरजेचं आहे. आणि इथं बघू शकता या पद्धतीनं पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपली पिठाची असली पाहिजे. जर तुम्ही चमचा घेतला तर चमच्यामध्ये पीठ भरून घेतलं तर ते फ्लोई त्याची कन्सिस्टन्सी असेल तर ते पीठ अगदी म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी अगदी योग्य झालेली आहे असं पण समजायचं. तर बघा इथं असे वडे बनवून घ्यायचे म्हणजे काय होतं की करताना आपल्याला सोपं जातं. आणि या पद्धतीने हे सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत. साधारणतः ही थोडीशी मोठी साईज मी केलेली आहे. ह्याच्यापेक्षा थोडीशी छोटी साईज जर तुम्ही ठेवली तर जवळजवळ 25 ते 30 वडापाव इतपत या ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये तयार होतात. त्यानंतर या ठिकाणी वडापावसोबत जी चटणी दिली जाते तर ती इथं आपण करतोय. तर त्यासाठी बघा गरम गरम वडापाव असतील तर ते खाण्यात मजा वेगळीच असते. तर त्यासाठी अगोदरच मी काय करते, आपण जे तयार केलेलं बॅटर आहे तर त्याची अशा पद्धतीनं थोडीशी भजी आपण कसं करतो तर थोडंसं तशा पद्धतीनं करून घेते. म्हणजे चटणी आपली पटकन होण्यासाठी मदत होईल. तर हे चांगलं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही. आणि हे थंड झाल्यानंतर याची आपण चटणी बनवून घेणार आहोत. अगदी सोपी आहे, चव छान येते, त्याच्यामुळे ही चटणी नक्की बनवून बघा. तर इथं हे सगळं म्हणजे जे काही आपण भजी बनवून घेतलेली आहेत तर ती काढून घेतलेली आहेत. आता तुम्हाला हे करायचं नसेल तर वडापाव तळून झाल्यानंतर बारीक राहिलेला जो चुरा असतो ना तर तो सुद्धा तुम्ही मिक्सरमधून काढला तरी चालेल. तर पिठामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे. त्यानंतर बघा इथं वडे आपले लगेचच तळायला घ्यायचे आहेत. छान वडे बनवून तयार होतात. तुम्ही इथं बघू शकताय बघा किती छान असं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. खूप जास्त पातळ वगैरे झालेलं नाही आहे. तर कढईमध्ये मावतील इतपतच काय करायचे वडे सोडायचे आहेत. आता इथं वडे माझी थोडीशी साईज मोठी आहे त्याच्यामुळं मी काय केले की 2-2च वडे सोडते. तुम्ही थोडीशी छोटी साईज ठेवली तर 3-4 म्हणजे तुमची कढईची साईज, तेल किती घातले त्याच्यानुसार वडे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. तेल मात्र व्यवस्थित गरम असावं, खूप जास्त म्हणजे तापलेलं पण नसावं आणि अगदीच कमी टेम्परेचर पण नसावं. तर दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला हे वडे काय करायचे, तळून घ्यायचे आहेत. इथं बघू शकताय मस्त असे वडे आपले बनवून तयार झालेले आहेत. खूप छान खुसखुशीत होतात, चवसुद्धा खूप छान होते. बऱ्याच वेळा काय व्हायचं की हळदी कुंकवाच्या वेळेस वगैरे मी म्हणजे बाहेरून काहीतरी स्नॅक्स मागवण्यापेक्षा वडापाव बनवायचे. आणि सगळ्याच म्हणजे काकूंचं वगैरे म्हणणं असायचं की भजे किंवा वडापाव तुझे खूप छान होतात, तर त्याची रेसिपी आमच्यासोबत शेअर कर. आणि म्हणूनच ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर वडे बघा किती छान आपले तयार झालेले आहेत. आता ह्याची चटणीसुद्धा आपण पटकन बनवून घेऊयात. तर या ठिकाणी मी आपलं हे जे म्हणजे भजी तळून घेतलेली आहेत तर ती मिक्सरमध्ये घातलेले आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. साधारणतः 1 चमचा, छोटा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत, अर्धा चमचा जिरे. आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, पण लसूण काही सोलायची गरज नाही आहे, अख्खा लसूण तसाच घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला ही चटणी फिरवून घ्यायची आहे. तर चटणीसुद्धा खूप छान होते, चव खूप छान लागते. अगदी 2 मिनटात चटणी बनवून तयार होते, खूप जास्त वेळ पण नाही लागत. तर इथं घेतलेला आहे हा पाव आणि पावामध्ये अशा पद्धतीनं चटणी पसरवून घ्यायची, वडा घालायचा आणि मस्त असा आपला वडापाव इथं बनवून तयार झालेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझ्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला नक्की सांगा. अशा नवीन कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते देखील नक्कीच तुम्ही मला सांगायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसह आपण नंतर भेटूयात. तोपर्यंत बाय.